मासच नाही मारून देत तर मग धंदा तरी काय करावा। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यातील राजगुरुनगर चिखलगाव एसटी बस पांगरी या ठिकाणी मंगळवारी 10 सप्टेंबर रोजी बंद पडल्याने सुमारे 70 ते 75 प्रवाशांचे चांगलेच हाल झाले। बंद पडलेल्या एसटीमधील प्रवाशांना अखेर भोरगिरी गाडीमध्ये अक्षरशः कोंबून पुढे पाठवण्यात आले। याबाबतची माहिती व घटनेचे व्हिडिओ स्थानिकांनी पुणे लाईव्हकडे पाठवले आहेत। दरम्यान नायफड ग्रामपंचायतचे सदस्य रोहिदास भाईक यांनी सांगितले की खेडच्या दुर्गम भागात नेहमीच अशा खिळखिळी झालेल्या एसटी बस पाठवण्यात येत असल्याने असे एसटी बंद पडण्याचे प्रकार सर्रास घडत असतात। खेडवरून चिखलगाव गाडी निघाली, आता हे ठिकाण कुठले? पांगरी या ठिकाणी ग्रामस्थांची एवढी दुरावस्था, गाडी अशा प्रकारची खूप वाईट परिस्थिती असलेली गाडी आणि ही गाडी पाठवलेली आहे। जवळजवळ इथं 100 ते 150 माणसं यांची गैरसोय झालेली आहे। आता गाडी नाही पाठीमाग, एवढी यांची सोय एसटी महामंडळाने लावावी लवकरात लवकर। आणि असे प्रशासनाला अशी विनंती आहे, सगळ्या प्रकारच्या गाड्या चासकमान धरण 100% भरलेले असल्याने पूर नियंत्रण करिता सांडव्याद्वारे भीमा नदी पात्रामध्ये मंगळवारी 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता 925 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला होता। सदरचा विसर्ग सायंकाळी 6:30 वाजता बंद करण्यात आला। आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो असे धरण प्रशासनाने कळवले आहे। खेड तालुक्याचे विविध गावांमध्ये मागील काही दिवसांत बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे। प्रशासन फारसे काही करत नसले तरी भिंती रंगवून जनजागृती केली जात आहे। खेड तालुक्यातील पश्चिम भागातील साकुर्डी जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीवर बिबट्यापासून सावध राहण्याबाबत नागरिकांना असे आवाहन करण्यात आले आहे। चासकमान धरणाच्या लगत असलेले वेताळे गावाच्या हद्दीत डोंगर उतारावरून श्री स्वयंभू बेलेश्वर मंदिर आहे। मात्र या ठिकाणी महाकाय दगड डोंगरावरून घसरून खाली आल्यानंतर या मंदिराकडे जाणारा रस्ता तुटला आहे। त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना मंदिराकडे जाण्यासाठी अडचणी येत आहेत। याबाबत उपाययोजना करण्याची मागणी या ठिकाणी येणारे भाविक करत आहेत। माझं नाव ऋषिकेश दिलीप कोळी, फिरण्यासाठी आलो दर्शनासाठी। बेलेश्वर नाही सुविधा, आता तिथं रस्ता फुटलाय, चांगला आहे पण ते मंदिर बंद आहे। बसण्याची जरा व्यवस्था करायला पाहिजे। पुणे जिल्ह्यातील संभाव्य दरड प्रवण गावांच्या यादीत खेड तालुक्यातील 2 गावांचा समावेश आहे। खेडमधील भोरगिरी, पदरवस्ती व भोमाळे आदी गावांचा दरड प्रवण गावांमध्ये समावेश आहे। त्यातच खेडच्या वनहद्दीत अनेक ठिकाणी पवनचक्क्या उभारल्याने पिढ्यानपिढ्या पौलादी ताकदीचे हे डोंगर सैल झाले आहेत। पुणे जिल्ह्यातील खेड आणि मावळ या 2 तालुक्यातील 28 गावांच्या हद्दीतील वन विभागाच्या सुमारे 200 हेक्टर इतक्या राखीव वनक्षेत्रात इनरकॉन कंपनीला पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी बड्या राजकारणी मंडळींचे कोट्यावधी रुपयांचे आर्थिक हितसंबंध राखण्यासाठी मान्यता दिली गेली। या प्रकल्पात संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगेवर पवनचक्क्या उभारण्यात आल्या आहेत। त्यामुळे पश्चिम घाटाचा अविभाज्य घटक असलेल्या नाणेघाट आणि परिसरातील डोंगररांगांची या भागात अक्षरशः नासाडी झाली आहे। पवनचक्क्या उभारताना डोंगरमाथ्यावर पवनचक्क्यांना लागणारी अवजड यंत्रसामुग्री व विविध वस्तू डोंगरमाथ्यावर नेण्यात आले। मागील काही वर्षांपासून या पवनचक्क्या सुरू आहेत, त्याचा वन्य जीवांवर देखील परिणाम होत आहे। बेकायदा प्रचंड उत्खनन, डोंगरावर जाण्यासाठी रस्ते आणि त्यावर उभारलेल्या पवनचक्क्या याचा परिणाम आता पुढील काळात दिसणार असल्याची भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत। मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कातकरी समाजाला मासेमारी करण्यापासून रोखले जात आहे। शासनाच्या अखत्यारीत जलाशयाचे मत्स्यपालनासाठी लिलाव होऊ लागल्यामुळे आदिवासी कातकरी ठाकर समाजाला मासेमारी करण्यास ठेकेदारी प्रतिबंध करत आहेत। त्यामुळे हा भटका समाज आणखी अडचणीत आलाय। इतर समाजापासून दूर ओढ्या नदीकाठावर माळरानात वास्तव्य करणारा समाज कातकरी आणि ठाकर समाज खेड तालुक्यात सर्वत्र लहान वस्त्यांमध्ये विखुरलेला आहे। मासेमारीसाठी सर्वात अग्रेसर असणारा कातकरी आणि ठाकर समाजावर मासेमारीचे लिलाव धन दांडगे घेत असल्याने अन्याय होत आहे। खेडच्या पश्चिम भागातील अनेक संपूर्ण गावे आदिवासी समाजाची आहेत, मात्र चासकमान धरणात या समाजाला मासेमारी करण्यास प्रतिबंध केला जात असल्याची या समाजाची तक्रार आहे। मग आता हे तळ निलाव घेतलाय त्यांनी मासं मारायचं, तर मासं सुद्धा मारून देत नाही।
काय खायचं आम्ही? हा? मग आम्हाला म्हणतात का धरूच नका, त्याच्यात काही शिरू सुद्धा नका. आता आमचा म्हणजे माशाचाच व्यवसाय आहे ना. परंपरागत तुम्ही किती वर्षापासून मासेमारी करताय? आता ही बारीक बारीक होती तशी करताय. मागच्या अनेक पिढ्यांपासून करताय ना, आता तुम्हाला मासेमारी करू देत नाही तिथं. कुणी घेतलाय ठेका? आता काय माहिती कुणी घेतलाय तो. ह्या इकडून आम्ही तेव्हा किवटी धरायचो मासे मारायला, अशी किरकिंड असायची. ते किरकिंड आम्ही लावायचं, तेव्हा मासे मारायचं ना. मग गावांतून इकायला जायचं. तेव्हा ते भात बितावर आम्ही वापायचं ना. मग ते आम्ही भात बित आणायची, कुटायचं ते उखळामध्ये, मग परांना घालायचं बारीक बारीक. हो हो, असंच नाही मारून देत तर मग धंदा तरी काय करावा? हा, नाही कामाला सुद्धा घेईना लोक. मग हे आहेत शेतकरी तर ते सुद्धा घेते नाही. काय खायचं आम्ही तरी? हा, बारीक बारीक पोरांना काय घालायचं? मग असं आहे ना. तुमचं मावशी नाव काय म्हणलं? आमचं नाव माझं नाव फुलाबाई आहे. पूर्ण नाव फुलाबाई मुकणे, गाव चिखलगाव मुकणे. चिखलगावचे तुम्ही? पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच पीएमआरडीए कडून पहिल्या टप्प्यात 10 ठिकाणी अग्निशमन केंद्रे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुरेशा केंद्रांअभावी बहुतांश वेळा पीएमआरडीएला एमआयडीसी, महापालिका, नगर परिषद यांच्या अग्निशमन केंद्रांची मदत घ्यावी लागते. काही ठिकाणी खासगी कंपनीच्या अग्निशमन वाहनांना पाचारण करावे लागते. त्या पार्श्वभूमीवर पीएमआरडीएने हा निर्णय घेतलाय. पीएमआरडीए हद्दीत पुणे जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 816 गावांचा समावेश असून 73 लाख लोकसंख्या आहे. मात्र इतक्या मोठ्या क्षेत्रासाठी पुरेशी अग्निशमन केंद्रे उपलब्ध नाहीत. पुणे व पिंपरी चिंचवड या शहरालगत पीएमआरडीएची हद्द आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात हाऊसिंग सोसायटी, कंपन्या, हॉटेल्स, कारखाने, मॉल्स आणि उद्योग व्यवसाय उभारले जात असून झपाट्याने नागरीकरण होत आहे. तसेच त्याबरोबरच आगीच्या दुर्घटना देखील वाढल्या आहेत. त्यामुळे पीएमआरडीए हद्दीत अग्निशमन केंद्राची कमतरता भासत आहे. शेतातील पिकांना देखील आगीच्या घटना घडतात. मात्र पीएमआरडीएकडे केवळ 3 अग्निशमन केंद्रे असल्याने घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होतो. पीएमआरडीए तर्फे हवेली तालुक्यातील औताडे, हांडेवाडी, मांजरी, वडाचीवाडी, मावळ तालुक्यातील कान्हे आणि पाटण, दौंड तालुक्यातील केडगाव, खेड तालुक्यातील येलवाडी, पुरंदर तालुक्यातील दिवे, शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे पहिल्या टप्प्यात अग्निशमन केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यात खेड तालुक्यासाठी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या एलवाडीमध्ये अग्निशमन केंद्रे उभारण्यात येणार असल्याने चाकण एमआयडीसी व लगतच्या भागातील गावात आग लागल्यानंतर या भागातील वाहतुकीची स्थिती पाहता राख रांगोळी आल्याशिवाय पीएमआरडीएचा अग्निबंब घटनास्थळी पोहोचूच शकणार नाही, अशी परिस्थिती आहे. चाकण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गणेशोत्सव 2024 व आगामी ईद ए मिलाद या सणांच्या अनुषंगाने पुन्हा एकदा चाकण पोलीस स्टेशनपासून संपूर्ण शहरात भव्य रूट मार्च घेण्यात आला. यावेळी चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड तालुक्यात अनेक ठिकाणी दुर्गम भागातील नद्यांवर बंधाऱ्यांना पाणी अडवण्यासाठी लावण्यात आलेले लोखंडी ढापे गायब होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. खेड तालुक्यातील पश्चिम भागातील चिखलगाव येथील बंधाऱ्यावरील लोखंडी ढापे मागील 4 ते 5 वर्षांपासून गायब झाले आहेत. मात्र याकडे लक्ष देण्यास प्रशासनाला वेळ नाही. सदरच्या लोखंडी फळ्या चोरीला गेले असल्याची शक्यता स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. तुकाराम चिखलगाव बंधारा इथे बांधलेला इकडे. हद्द कुठल्या गावाची? चिखलगाव. हो. बरं, का त्याच्या फळ्या काय झाल्यात नेमक्या? काय झाले? काय ते म्हणत होते का चोरून नेले का काय वगैरे असं. कधीपासून नाहीये त्याच्यावर फळ्या? झालं आता 2-4 वर्ष झाले, 4-5 वर्ष झाले असते. त्या फळ्या चोरीला गेल्यात, अजूनपर्यंत प्रशासनाने दखल घेतली नाही, अशीच परिस्थिती. हो असं. पत्र आणि पहिले होते ते कुठे गेले काय माहित? चोरीला गेले काय? आता चोरीला गेले का कसं गेले पण ते माहित नाही. बरं, मग काय करायला पाहिजे आता? तिथं पत्र लावायचं. पत्र लावायला पाहिजे. टीबी मुक्त भारतसाठी आरोग्य प्रशासन सज्ज झाले आहे. आळंदी ग्रामीण रुग्णालयात लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. मोई जिल्हा परिषद शाळा प्रमुख जिल्हा मार्ग 17 लगत आहे. रस्त्याला लागून नवीन शाळा इमारत बांधकाम सुरू आहे. भविष्यात सदर चौक रुंदीकरण करताना इमारत बांधकाम पाडावे लागेल याचा विचार नियोजन करताना बांधकाम विभाग अधिकारी यांनी केला नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. या भागात वाहतूक कोंडी नित्याचीच बाब असून आता किमान गावांचे चौक तरी रुंद असावेत अशी मागणी होत आहे. निघोचे कुरुळी व निघोचे मोई रस्ता व लगतच्या वाड्या वस्त्यावरील रस्ते कायम वाहतूक कोंडीत अडकून पडत आहेत.
याबाबत नागरिकांनी सांगितले की अवजड वाहतूक बेशिस्त असून पोलीस वाहतूक शाखा यांचे दुर्लक्ष झाले आहे। रस्त्यावर मोठमोठे कंटेनर लावले जातात, काही बोलायला गेले तर वादाचे प्रसंग उद्भवतात, यामुळे वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे। गावांचा औद्योगिक विकास झाला, मात्र पायाभूत सुविधांसाठी आज देखील संघर्ष करावा लागतो आहे। चिखली ते मोई रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे। खेड तालुक्यातील व पिंपरी चिंचवड चिखली भागातील बहुतांश वाहतूक या भागातून होऊ लागली आहे। चाकण एमआयडीसीमध्ये रस्त्याच्या बाजूला मोठे कंटेनर लावले जात असून मुजोर चालक कोणत्याही परिस्थितीत गाडी हलवणार नाही अशी भूमिका घेत आहेत। पोलीस स्टेशन यांना 112 वर तक्रार केली तरी पोलीस मदत तातडीने येत नसल्याने वाहतूक कोंडी हटत नसल्याचा नागरिकांचा अनुभव आहे। शेवटी सामान्य प्रवासियांना वाहतूक कोंडीत हातावर हात ठेवून बसावे लागत आहे। मंगळवारी 10 सप्टेंबर 2024 रोजी दावडी या ठिकाणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन पार पडले। शेलगाव, वडगाव, घेणंद आदी गावातील विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी देखील आमदार दिलीप मोहिते यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला। यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेड तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसंवाद यात्रा गुरुवारी 12 सप्टेंबर रोजी येणार आहे। यावेळी विविध विकास कामांचा शुभारंभ होणार आहे। खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे। दरम्यान राजगुरुनगर शहरातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची आलेली इमारत एका बड्या कंपनीच्या CSR निधीतून उभारण्यात आली आहे। या इमारतीचे उद्घाटन देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी 12 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। वैद्यकीय अधिकारी खेड तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी राजगुरुनगर या प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम बॉश इंडिया कंपनी यांच्याकडून सामाजिक बांधिलकी उपक्रमातून आपल्याला मिळत आहे। हा प्रोजेक्ट त्या बॉश कंपनी यांनी जानेवारी 23 मध्ये सुरू केलेला असून त्याची आपल्याकडे 18 महिन्यांची टाईमलाईन होती। आता सप्टेंबर 24 मध्ये हा प्रोजेक्ट आपल्याकडे पूर्ण होऊन येत आहे। यामध्ये बॉश इंडिया कंपनीने जवळजवळ 3 मजली इमारत आपल्याला सुसज्ज अशी करून दिलेली आहे। याच्यामध्ये सर्व आवश्यक वैद्यकीय उपकरणे, फर्निचर यांचा समावेश तर आहेच आहे, पण त्यांनी आपल्याला सोलारचा बॅकअप सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे आपल्याला 24 तास लाईटची सुविधा असणार आहे आणि त्यासोबतच लाईटचे बिल सुद्धा आपले खूप यामध्ये कमी येणार आहे। बॉश इंडिया कंपनीने दिलेल्या आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये ग्राउंड फ्लोअर आणि वरती 2 मजले असल्या कारणाने रुग्णांच्या सोयीसाठी लिफ्टची सुविधा सुद्धा दिलेली आहे। खेड तालुक्यातील काळूस विविध कार्यकारी सोसायटीची सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। यावेळी काही विषयांवर शेतकऱ्यांनी परखड मते मांडली। त्या व्यतिरिक्त किंवा कोणी जे असेल हा कोणी देता नाही असा ठराव घ्या म्हणजे काय होईल की ते आन्सर आपण काय दिलं हे जर झाला असेल चुकून एखादा समाजात त्याला रद्द करायला। खेड तालुक्यात मोठ्या सार्वजनिक मंडळांसह घरोघरी गणपतीची देखील अत्यंत देखीव आरास करण्यात आलेली आहे। गौरी आगमनाची इको फ्रेंडली आरास देखील घरोघरी पाहावयास मिळत आहे। खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील कुरळी भागात अत्यंत आकर्षक देखावे घरोघरी दिसून येत आहेत। घरोघरी करण्यात आलेल्या सजावटीचे फोटो पुणे लाईव्हवर पुढील काही दिवसांत दाखवण्यात येणार असून दर्शकांनी आपले फोटो पुणे लाईव्हच्या 70 20 37 30 91 किंवा 98 50 91 70 70 या क्रमांकावर पाठवावेत ही विनंती। तुझ्या किरण मुळे राहणार कुरुळी मुले वस्ती आम्ही दरवर्षी गौरी गणपती उत्सव उत्साहाने साजरा करतो। यावर्षी आम्ही संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इको फ्रेंडली पद्धतीने सादर केला आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।